15 पक्ष एकत्रित येत महायुतीची निर्मिती झाली आणि या महायुतीच्या अनुषंगानं हिंगोलीत महायुतीमधील सर्व पक्षाच्या नेत्यांचा मेळावा संपन्न झालाय। तिकीट कोणालाही मिळो, सर्व मिळून आपण काम करू अशा भावना कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येकाने व्यक्त केल्या आहेत। पण हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखानं महायुतीचा पुढचा फॉर्म्युला कसा याचा भांडाफोड कसा केलाय पहा। आमदार खासदार असतील ते यामध्ये महायुतीमध्ये सामील झालेले आहेत आणि निश्चितच ही जी काही शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी ही महायुती आणि या महायुतीमध्ये म्हणजे आमचा जो काही अंदाज आहे की राष्ट्रवादी फक्त लोकसभेपर्यंतच या महायुतीमध्ये राहील। राज्यातील विविध 15 पक्ष एकत्रित येत महायुतीकडून लोकसभेची जय्यत तयारी सुरू झाली। पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे यासाठी महायुतीमध्ये अजितदादा राष्ट्रवादी गटाचे देखील आमदार या महायुतीत सामील झालेत। पण ही महायुती फक्त लोकसभेपर्यंतच राहणार आणि त्यानंतर आम्ही विधानसभा स्वतंत्र लढू अशी प्रतिक्रिया शिंदेगड शिवसेनेचे तालुका प्रमुख व राजू चापके यांनी दिली। महायुती ही लोकसभेसाठी झालेली आहे। पुनश्च आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की महायुती ही लोकसभेची झालेली आहे। 2019 पासून या महाराष्ट्र राज्यामध्ये दर दिवशी राजकारणामध्ये काय वेगवेगळ्या गोष्टी घडायल्यात या गोष्टी मला आपल्याला सांगण्याची गरज वाटत नाही। त्यामुळं ही जी काही महायुतीमध्ये अजितदादा पवार गट जो सामील झालेला आहे हा मला वाटतं की लोकसभेपर्यंतच हा त्यांचा आमच्यासोबतचा प्रवास राहील असा आमचा सर्वांचा कयास आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खरंच संपूर्ण महायुतीतील 15 पक्ष तथा यामध्येच समाविष्ट असलेला राष्ट्रवादी अजितदादांचा गट या महायुतीत मदत करेल का, हाही मोठा प्रश्न आहे। वसमतच्या शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखांनी केलेलं वक्तव्य पाहता खरंच त्यांना पक्षाकडून असे आदेश दिलेत का? महायुतीचा धर्म महायुतीमधीलच शिंदे गट शिवसेना पाळणार नसेल तर लोकसभा निवडणुकीत या तालुका प्रमुखांनी केलेल्या वक्तव्यानं महायुतीत धुसफूस चालत असल्याचं पाहायला मिळत असताना हे वक्तव्य करणाऱ्या तालुका प्रमुखांना युतीचा धर्म सोडून विधानसभेची उमेदवारी देणार का, याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत। जर भविष्यात या तालुका प्रमुखासारखं झालं नाही आणि शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुखांना तिकीटही मिळालं नाही, मग हे शिंदे गटाचे तालुका प्रमुख कोणता झेंडा हाती घेतात आणि बंड करणार याबद्दल आता चर्चा रंगू लागल्यात।